डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रासायनिक उष्मागतिकी म्हणजे केमिकल थर्मोडायनामिक्स या एका अत्यंत मूलभूत पण तितक्याच रंजक विषयावर थोडं विचारमंथन करणार आहोत. उष्मागतिकी आपल्याला ऊर्जेच्या स्वरूपांमधले जे बदल आहेत त्यांचा अभ्यास करायला शिकवते, विशेषतः रासायनिक अभिक्रियांमध्ये. पण आजचा आपला मुख्य प्रश्न आहे की एखादी रासायनिक अभिक्रिया स्वतःहून म्हणजे आपोआप का घडते? कोणती शक्ती तिला एक दिशा देते? यालाच आपण उत्स्फूर्तता किंवा स्पॉन्टॅनिटी असं म्हणतो. तर आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू हा आहे की रासायनिक अभिक्रियेची दिशा ठरवण्यात म्हणजे तिची उत्स्फूर्तता निश्चित करण्यात एन्थाल्पी बदल म्हणजे डेल्टा एच, जो अभिक्रियेदरम्यान होणारा एकूण ऊर्जा बदल असतो, तो अधिक निर्णायक असतो की एन्ट्रॉपी बदल डेल्टा एस म्हणजे प्रणालीतल्या रेणूंच्या अव्यवस्थेत किंवा म्हणूया स्वातंत्र्यात होणारा बदल तो अधिक महत्त्वाचा ठरतो? हा प्रश्न खरं तर ऊर्जा आणि अव्यवस्था यांच्यातल्या एका मूलभूत द्वंद्वावर आधारित आहे, ज्याची चर्चा स्रोत सामग्रीमध्ये सविस्तरपणे केलेली आहे. मी आज या चर्चेत मांडणार आहे की अभिक्रियेतला एन्थाल्पी बदल म्हणजे डेल्टा एच, विशेषतः ऊर्जेतली घट, हाच उत्स्फूर्तता ठरवणारा प्राथमिक आणि सर्वात प्रभावी घटक आहे. आणि माझा मुद्दा याच्या म्हणू शकता थोडा विरुद्ध आहे. मला वाटतं केवळ ऊर्जेतला बदल पुरेसा नाहीये. एन्ट्रॉपी बदल म्हणजे डेल्टा एस, प्रणालीतली अव्यवस्था वाढणं ही उत्स्फूर्ततेसाठी तितकीच किंबहुना काही परिस्थितीत जास्त महत्त्वाची ठरते. आणि या दोन्हींचा समतोल साधणारी जी गिब्स मुक्त ऊर्जा आहे, ती संकल्पना आपल्याला अंतिम उत्तर देते. ठीक आहे, तर माझ्या भूमिकेपासून सुरुवात करतो. माझा युक्तिवाद असा आहे की निसर्गाचा कल हा कमी ऊर्जेकडे असतो. आपण अनेक उत्स्फूर्त प्रक्रिया पाहतो ज्या प्रणालीला अधिक स्थिर म्हणजे कमी ऊर्जेच्या अवस्थेकडे घेऊन जातात. याचा अर्थ त्या प्रक्रिया उष्णता बाहेर टाकतात, त्या उष्णमोचक असतात म्हणजे एक्झोथर्मिक, जिथे एन्थाल्पी बदल डेल्टा एच नकारात्मक असतो. रसायनशास्त्रात आपण अभिक्रियेची एन्थाल्पी म्हणजे डेल्टा आर एच मोजतो, कारण ती थेट अभिक्रियेतल्या ऊर्जा बदलांशी जोडलेली आहे. त्यामुळे डेल्टा एच नकारात्मक असणं म्हणजेच ऊर्जेची पातळी कमी होणं हे उत्स्फूर्ततेसाठी एक अत्यंत नैसर्गिक आणि शक्तिशाली प्रेरक आहे, असं माझं ठाम मत आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. अनेक अभिक्रिया उष्णमोचक असतात आणि त्या उत्स्फूर्तही असतात, हे खरं आहे. पण केवळ याच निकषावर आपण थांबू शकत नाही, नाही का? कारण अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्या उष्णता शोषून घेतात, म्हणजे एंडोथर्मिक. डेल्टा एच पॉझिटिव्ह असतो आणि तरीही त्या उत्स्फूर्तपणे घडतात. याचं सर्वात उत्तम आणि सहज लक्षात येणारं उदाहरण म्हणजे 0°C जास्त तापमानाला बर्फाचं वितळणं. बर्फ वितळताना परिसरातील उष्णता शोषतो, म्हणजे डेल्टा एच सकारात्मक असतो. तरीही ही प्रक्रिया आपोआप घडते. याचा अर्थ ऊर्जेशिवाय दुसराही कोणता तरी प्रभावी घटक असला पाहिजे, जो या प्रक्रियेला चालना देतो. तुम्ही बर्फ वितळण्याच्या उदाहरणाकडे येत आहात, जे महत्त्वाचं आहे, मान्य. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक नैसर्गिक अभिक्रिया जसं की ज्वलन किंवा धातूंचं ऑक्सिडेशन या तीव्रतेने उष्णता बाहेर टाकतात. त्या इतक्या सहज घडतात की ऊर्जेची घट म्हणजे निगेटिव्ह डेल्टा एच हाच मुख्य चालक वाटतो. या सामान्य प्रवृत्तीकडे दुर्लक्ष कसं करता येईल? दुर्लक्ष करण्याचा प्रश्न नाहीये, पण ती एकमेव प्रवृत्ती नाही हे महत्वाचं आहे. बर्फ वितळण्याव्यतिरिक्त काही क्षार पाण्यात विरघळताना द्रावण थंड होतं, म्हणजे उष्णता शोषली जाते. तरीही ते सहज विरघळतात. हे दाखवून देतं की केवळ डेल्टा एच नकारात्मक असणं हे उत्स्फूर्ततेसाठी आवश्यक किंवा पुरेसं नाही. मग तो दुसरा घटक कोणता? तो आहे एन्ट्रॉपी म्हणजे एस. एन्ट्रॉपी म्हणजे प्रणालीतल्या कणांची अव्यवस्था, त्यांची हालचाल करण्याचं स्वातंत्र्य किंवा आपण म्हणू शकतो रँडमनेस. उष्मागतिकेचा दुसरा नियम आपल्याला काय सांगतो? तो सांगतो की कोणत्याही उत्स्फूर्त प्रक्रियेत विश्वाची एकूण एन्ट्रॉपी म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंग मिळून नेहमी वाढते. डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 हा निसर्गाचा एक अधिक व्यापक नियम आहे. एन्ट्रॉपीची भूमिका मी नाकारत नाहीये. स्थायूचं द्रवात किंवा द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होताना कणांचं स्वातंत्र्य वाढतं, अव्यवस्था वाढते आणि एन्ट्रॉपी वाढते, हे मान्य. वायूंचं प्रसरण म्हणजे एक्सपॅन्शन होतानाही एन्ट्रॉपी वाढते. त्यामुळे अव्यवस्था वाढण्याची नैसर्गिक प्रवृत्ती उत्स्फूर्ततेला नक्कीच मदत करते. पण माझा मुद्दा असा आहे की अनेक रासायनिक अभिक्रियांमध्ये होणारे एन्थाल्पी बदल म्हणजे डेल्टा एच हे खूप मोठे असतात, म्हणजे शेकडो किलोजूल प्रतिमोल असू शकतात.
या ऊर्जेच्या मोठ्या बदलाच्या तुलनेत एन्ट्रॉपी बदलाचा परिणाम म्हणजे टी डेल्टा एस विशेषतः सामान्य तापमानाला तितका प्रभावी असतो का, हा प्रश्न आहे. इथेच तर खरी गंमत आहे. तुम्ही म्हणता डेल्टा एच मोठा असू शकतो आणि टी डेल्टा एस लहान, पण याच्या उलट परिस्थितीही तितकीच शक्य आहे. कधीकधी एन्ट्रॉपीमधला बदल इतका मोठा असतो की तो सकारात्मक डेल्टा एचला सुद्धा काय म्हणतात त्याला ओव्हरपॉवर करू शकतो. बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेत नेमकं हेच घडतं. स्थायू बर्फापेक्षा द्रव पाण्याची एन्ट्रॉपी खूप जास्त असते. हे वाढलेली एन्ट्रॉपी पॉझिटिव्ह डेल्टा एस जेव्हा तापमानाने म्हणजे टीने गुणली जाते टी डेल्टा एस, तेव्हा ती शोषलेल्या उष्णतेचा पॉझिटिव्ह डेल्टा एचच्या परिणामावर मात करते. त्यामुळे केवळ डेल्टा एचच्या मूल्यावरून निष्कर्ष काढणं हे थोडं धोक्याचं ठरू शकतं. म्हणजे तुम्ही म्हणता की एन्ट्रॉपी बदल काही वेळा एन्थाल्पी बदलावर मात करतो. पण मग ह्या दोन्ही घटकांमध्ये समतोल कसा साधला जातो? कोण ठरवतं की कधी कोणता घटक प्रभावी ठरेल? अगदी बरोबर. आणि याचं उत्तर गिब्स यांनी दिलं. त्यांनी गिब्स मुक्त ऊर्जा म्हणजे गिब्स फ्री एनर्जी जी ही संकल्पना मांडली, जी एन्थाल्पी एच आणि एन्ट्रॉपी एस या दोन्ही घटकांना एकत्र आणते. त्यांचं समीकरण आहे G=H-TS. आता स्थिर तापमान आणि दाबावर होणाऱ्या प्रक्रियेसाठी या गिब्स ऊर्जेतला बदल म्हणजे डेल्टा G=H-T∆S हाच उत्स्फूर्ततेचा अंतिम आणि निर्णायक निकष ठरतो. जर डेल्टा G नकारात्मक असेल तरच प्रक्रिया उत्स्फूर्त असते. जर डेल्टा G सकारात्मक असेल तर प्रक्रिया आपोआप घडणार नाही, ती अनुस्फूर्त म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस असेल. आणि जर डेल्टा G 0 असेल तर प्रणाली समतोल अवस्थेत इक्विलिब्रियममध्ये असते. हे समीकरण अगदी स्पष्ट करतं की उत्स्फूर्तता ही डेल्टा एच आणि डेल्टा एस या दोघांच्या एकत्रित परिणामावर अवलंबून आहे आणि त्यांच्यातला समतोल तापमानावर म्हणजे टीवर अवलंबून आहे. गिब्स ऊर्जा डेल्टा जी हा उत्स्फूर्ततेचा औपचारिक आणि सर्वात अचूक निकष आहे, हे मी पूर्णपणे मान्य करतो. डेल्टा जी नकारात्मक असणे हेच अंतिम सत्य आहे, यात शंका नाही. पण तरीही डेल्टा G=ΔH T∆S या समीकरणात डेल्टा एच हा एक स्वतंत्र आणि महत्त्वाचा घटक आहे. अनेक रासायनिक अभिक्रियांमध्ये, विशेषतः जिथे वायू तयार होत नाहीत किंवा कणांच्या अवस्थेत खूप मोठा बदल होत नाही, तिथे एन्ट्रॉपी बदल डेल्टा एस तुलनेने कमी असतो. अशावेळी डेल्टा जीचं चिन्ह आणि त्याचं मूल्य बऱ्याच अंशी डेल्टा एचवर अवलंबून राहतं. त्यामुळे डेल्टा एचला पूर्णपणे दुय्यम मानणं मला अजूनही ते तितकंसं पटत नाही. तो अभिक्रियेचा एक मूलभूत ऊर्जात्मक गुणधर्म आहे. पण तुम्ही अनेक अभिक्रियांमध्ये म्हणताय सर्व नाही. आणि तुलनेने कमी डेल्टा एसचा अर्थ 0 डेल्टा एस असा होत नाही ना. महत्वाचं म्हणजे तापमान टी या समीकरणात काय भूमिका बजावतं हे विसरून चालणार नाही. तापमान टी डेल्टा एसचं महत्त्व ठरवतं. यामुळेच एखादी अभिक्रिया एका तापमानाला उत्स्फूर्त असते तर दुसऱ्या तापमानाला नसते. आपण यावर थोडं अधिक बोलूया का? तापमानाचा हा परिणाम कसा होतो? हो, नक्कीच. तापमानाचा प्रभाव महत्त्वाचा आहे. डेल्टा G=ΔH T∆S समीकरणानुसार तापमान वाढलं की T∆S या पदाचं महत्त्व वाढतं. बरोबर. आता विचार करा, जर एखादी अभिक्रिया उष्ण शोषक असेल म्हणजे डेल्टा एच 0, पण तिची एन्ट्रॉपी वाढत असेल म्हणजे डेल्टा एस 0, तर काय होईल? कमी तापमानाला डेल्टा एच पद T∆S पेक्षा मोठं असेल. त्यामुळे डेल्टा जी सकारात्मक राहील आणि अभिक्रिया उत्स्फूर्त नसेल. पण तापमान वाढवत गेल्यास T∆S पद वाढेल आणि एका विशिष्ट तापमानानंतर ते डेल्टा एच पेक्षा मोठं होईल. तेव्हा डेल्टा जी नकारात्मक होईल आणि अभिक्रिया उत्स्फूर्त बनेल. अनेक विघटन अभिक्रिया म्हणजे डिकॉम्पोजिशन रिॲक्शन्स याच प्रकारात मोडतात, ज्या उच्च तापमानालाच शक्य होतात. आणि या उलट जर अभिक्रिया उष्णमोचक असेल डेल्टा एच 0 पण एन्ट्रॉपी कमी होत असेल डेल्टा एस 0, म्हणजे प्रणाली अधिक सुव्यवस्थित होत असेल तर परिस्थिती उलटी होईल. इथे डेल्टा एच नकारात्मक आहे, जो उत्स्फूर्ततेला मदत करतोय, पण डेल्टा एस नकारात्मक असल्यामुळे -T∆S हे पद सकारात्मक होईल, जे उत्स्फूर्ततेला विरोध करेल. कमी तापमानाला T∆S पद लहान असेल, त्यामुळे डेल्टा एचचा प्रभाव जास्त राहील आणि डेल्टा जी नकारात्मक म्हणजे उत्स्फूर्त असेल.
पण तापमान वाढवल्यास टी डेल्टा एस पद मोठे होईल आणि डेल्टा जीला सकारात्मक बनवेल, ज्यामुळे अभिक्रिया अनुत्स्फूर्त होईल. काही घनीभवन, सॉलिडिफिकेशन किंवा संघनन, कंडेन्सेशन प्रक्रिया याचं उदाहरण असू शकतात, ज्या कमी तापमानालाच उत्स्फूर्त असतात. अच्छा, म्हणजे तापमान हे ठरवतं की डेल्टा एचचा प्रभाव जास्त असेल की डेल्टा एसचा. हो. आणि ज्या तापमानाला डेल्टा जी 0 होतो म्हणजे अभिक्रिया समतोल साधते, ते तापमान T = डेल्टा एच अपॉन डेल्टा एस या समीकरणाने मिळतं. हे तापमान उत्स्फूर्ततेच्या दिशेतील बदलाचा बिंदू ठरतं. अगदी बरोबर. हे समतोल तापमान, इक्विलिब्रियम टेम्परेचर, आपल्याला सांगतं की कोणत्या तापमानाला अभिक्रियेची दिशा बदलते. त्यामुळे उत्स्फूर्तता ही केवळ डेल्टा एच किंवा डेल्टा एस यांपैकी एकावर अवलंबून नाही, तर ती तापमान या तिसऱ्या घटकावरही अवलंबून आहे, जो या दोघांमधला समतोल ठरवतो. गिब्स समीकरण या तिन्ही घटकांना एकत्र आणून आपल्याला अचूक चित्र देतं. म्हणून केवळ डेल्टा एचला प्राथमिक म्हणणं, मला वाटतं, ते एक अपूर्ण विश्लेषण आहे. तुमचं म्हणणं आहे की तापमान हे निर्णायक आहे, कारण ते टी डेल्टा एस पदाला महत्त्व देतं. पण मुळात डेल्टा एच हा अभिक्रियेचा अंगभूत ऊर्जा बदल आहे, जो रेणूंमधल्या बंधांच्या ऊर्जांवर अवलंबून असतो. तापमान केवळ त्या ऊर्जेच्या परिणामाला एन्ट्रॉपीच्या साथीने कमी जास्त करतं. त्यामुळे अभिक्रियेच्या ऊर्जेचा मूळ स्रोत म्हणून डेल्टा एचचं महत्त्व अबाधित राहतं असं मला वाटतं. तो उत्स्फूर्ततेच्या दिशेने एक नैसर्गिक त्याला पुश किंवा पूल देतो. तुम्ही त्याला प्रारंभ बिंदू किंवा नैसर्गिक मदत म्हणू शकता, पण अंतिम निर्णय हा डेल्टा जी वरच अवलंबून असतो आणि डेल्टा जी हा डेल्टा एच आणि टी डेल्टा एस यांच्यातल्या गतिशील संतुलनाचा परिणाम आहे. त्यामुळे केवळ डेल्टा एचकडे पाहून उत्स्फूर्ततेबद्दल भाकीत करणं अनेकदा चुकीचे ठरू शकते. हे आपण उष्णशोषक पण उत्स्फूर्त उदाहरणांवरून पाहिलं आहे. दोन्ही घटक, ऊर्जा आणि अव्यवस्था, हे निसर्गाचे अविभाज्य पैलू आहेत आणि दोघांनाही योग्य महत्त्व द्यायला हवं. ठीक आहे, मला वाटतं आपण या चर्चेच्या समारोपाकडे येऊ शकतो. दोन्ही बाजूंनी महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. माझ्या भूमिकेचा सारांश सांगायचा झाला तर, रासायनिक अभिक्रियांमध्ये प्रणालीची ऊर्जा कमी होण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, म्हणजे नकारात्मक एन्थॅल्पी बदल डेल्टा एच 0, ही उत्स्फूर्ततेमध्ये निश्चितच एक अत्यंत महत्त्वाची आणि अनेकदा प्रभावी भूमिका बजावते. अर्थात अंतिम आणि अचूक निकष हा गिब्स मुक्त ऊर्जेतला बदल म्हणजे डेल्टा जी आहे, ज्यात एन्ट्रॉपी बदलाचा, डेल्टा एसचा आणि तापमानाचा टीचा देखील समावेश असतो. आणि माझ्या बाजूने निष्कर्ष मांडायचा झाल्यास, रासायनिक अभिक्रियेची उत्स्फूर्तता ही केवळ ऊर्जा कमी होण्यावर अवलंबून नसते, तर तितकीच आणि काही वेळा त्याहून अधिक प्रणालीतल्या रेणूंची अव्यवस्था वाढण्यावर, म्हणजे पॉझिटिव्ह डेल्टा एसवर अवलंबून असते. गिब्स मुक्त ऊर्जा डेल्टा जी = डेल्टा एच, टी डेल्टा एस या दोन्ही नैसर्गिक प्रेरणांना कमी ऊर्जा आणि जास्त अव्यवस्था योग्य प्रकारे एकत्रित करते आणि तापमानानुसार त्यांच्यातला समतोल साधून उत्स्फूर्ततेचे खरे आणि अचूक चित्र आपल्याला देते. एन्थॅल्पी आणि एन्ट्रॉपी हे दोन्ही घटक उत्स्फूर्ततेच्या कोड्याचे आवश्यक भाग आहेत असं मला वाटतं. आजच्या आपल्या या विचारमंथनातून हे नक्की स्पष्ट होतं की रासायनिक अभिक्रियेची उत्स्फूर्तता समजून घेण्यासाठी एन्थॅल्पी बदल डेल्टा एच आणि एन्ट्रॉपी बदल डेल्टा एस या दोन्ही संकल्पनांची सखोल जाण आवश्यक आहे. केवळ एकावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. हो, अगदी. आणि गिब्स मुक्त ऊर्जा डेल्टा जी या दोन्हींना एकत्र आणून एक समग्र आणि अधिक अचूक चौकट पुरवते. हे तिन्ही उष्मागतिकीय कार्य एच, एस आणि जी आणि तापमान यांच्यातला परस्पर संबंध समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा समतोलच ठरवतो की एखादी अभिक्रिया घडेल की नाही आणि कोणत्या परिस्थितीत घडेल. निश्चितच या विषयामध्ये अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, डेल्टा जीचा समतोल स्थिरांकाशी, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटशी काय संबंध आहे, किंवा वेगवेगळ्या परिस्थितीत डेल्टा एच आणि डेल्टा एस यांची गणना कशी करतात वगैरे, याबद्दल अधिक माहिती स्रोत सामग्रीमध्ये उपलब्ध आहे, जी जिज्ञासूंना नक्कीच उपयोगी पडेल. हो, आणि असे वेगवेगळे दृष्टिकोन तपासल्याने विषयाची आपली समज अधिक परिपक्व होते. आजच्या चर्चेतून हेच दिसून आलं.